तब्बल 30 तासांपासून पिंपरी चिंचवडच्या मोशीत रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। एनडीआरएफ कडून आतमध्ये अडकलेल्या नागरिकांशी शिट्टी वाजवत संपर्क साधण्याचा प्रयत्न होतोय, तर घटनास्थळी आता डॉग स्क्वॉड सुद्धा आणण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मोशीमधल्या दुर्घटनास्थळावरती तब्बल 30 तास उलटून गेलेले आहेत, मात्र तरी सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते एनडीआरएफ त्याचबरोबर आर्मीच्या जवानांच्या माध्यमातून राबवलं जातंय। आज दिवसभरामध्ये एक मृतदेह जो आहे तो रेस्क्यू ऑपरेशन करताना आढळून आलेला आहे, मात्र अजूनपर्यंत जे इमारतीमध्ये अडकलेले लोक आहेत त्यांच्याशी संपर्क जो आहे तो होऊ शकलेला नाही। हेलिंगच्या मदतीने एनडीआरएफच्या जवानांनी आतून काय प्रतिसाद येतोय का हे सुद्धा काही वेळापूर्वी पाहिलं, मात्र लाईट असेल त्याचबरोबर डॉग स्क्वॉडच्या मदतीने सुद्धा आतल्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अजूनपर्यंत आतल्या लोकांशी संपर्क होऊ शकत नाही। त्यामुळे आता शेवटी प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे की जी इमारत पडलेली आहे त्याचा भाग जो आहे तो एक एक मजला करत तोडला जातोय। पहिल्या मजल्यावरती कुणी आहे का याची खातरजमा काही वेळापूर्वी प्रशासनाने केली आणि माईकच्या माध्यमातून आतून काही संपर्क येतोय का हे पाहण्यासाठी आवाज देण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद जो आहे तो मिळत नसल्याची माहिती सध्या मिळते। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मोशी।